श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. कष्ट मेहनत तर आपल्या प्रत्येकालाच करावी लागते, पण बऱ्याच वेळेला काय होतं की जो आपल्या कष्टाचा, जो आपल्या मेहनतीचा पैसा आहे त्याला बरकत राहत नाही. पैसा येतो पण तो टिकत नाही. आपल्या सर्वांची, तुमची, माझी, प्रत्येकाची काय इच्छा असते की आपली कमाई थोडी असू द्यात किंवा जास्त असू द्यात, पण त्याच्यामध्ये बरकत व्हावी. जो पैसा येतोय तो स्थिर राहावा, चार पैसे मागे पडावेत, पैशाला पैसा लागावा, हे आपल्या प्रत्येकाचंच असतं. आणि आपण प्रयत्न सुद्धा करतो, कुठेतरी कधीतरी थोडेसे पैसे काढून ठेवतो की चला बचत होईल, कधीतरी कामाला येईल. पण अचानक असे काही खर्च येतात किंवा असे काही अनावश्यक खर्च किंवा अशा परिस्थिती आपल्या समोर निर्माण होतात की ते चार पैसे जे आपण मागे टाकलेले आहेत ते पैसे आणि अजून यापेक्षा दुसरे जास्त पैसे सुद्धा आपल्याला खर्च करावे लागतात. बऱ्याच वेळेला बऱ्याच ताईंसोबत असं होतं. आणि बऱ्याच वेळेला परिस्थिती अशी असते की ताई, आमचा जो पगार येतो तो म्हणजे येण्याच्या अगोदरच याचं द्यायचं आहे, त्याचं द्यायचं आहे, इथे खर्च करायचा आहे, तिथे खर्च करायचा आहे, ही लिस्ट तयार असते. आणि जो पैसा येतो तो येण्याच्या अगोदरच त्याच्या जाण्याचे मार्ग तयार होतात आणि त्या पैशामध्ये बरकत राहत नाही. महिन्याच्या शेवटी सोडा, पण अर्धा महिना सुद्धा, 15 दिवस सुद्धा जो आलेला पगार आहे तो टिकेल की नाही, तो पुरेल की नाही याची शाश्वती नसते. आणि बरेच मी माझ्या आजूबाजूला तर असे बघितले आहेत की त्यांचा पगार येतो आणि सगळंच्या सगळं देण्यात जातो. ते हे महिन्यामध्ये पूर्ण उधारीमध्ये आणतात, किराणा असेल, ज्या काही नीड्स असतील, परत पुढच्या महिन्यामध्ये जो पैसा येतो तो त्या जे देणे आहेत त्यांचे देतात. म्हणजे त्यांना कळतच नाही की पगार आलाय आणि तो आपल्याजवळ आहे आणि तो कसा सेव्ह करावा. असं जर तुम्हाला होत असेल, लक्ष्मी स्थिर राहत नसेल, त्यामध्ये वाढ होत नसेल, तर आपल्याला ज्या दिवशी तुमचा पगार झाला आहे त्या दिवशी आता ज्या गोष्टी सांगणार आहेत त्या तुम्ही करायला सुरुवात करा. स्व अनुभवावरून सांगते किंवा बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलेलं आहे त्यावरूनही सांगते की हे उपाय केल्यानंतर, पगार झाल्यानंतर तुमची जी लक्ष्मी आहे, जो येणारा पैसा आहे तो स्थिर राहू लागेल, त्याच्यामध्ये वाढ होऊ लागेल. आपण जी म्हणतो ना की बरकत, पैशांची बरकत, स्थिरता तुम्हाला स्वतःला अनुभवायला मिळेल आणि तुम्ही स्वतः याचा अनुभव घ्याल. तर आपल्याला करायचं काय आहे, आजकाल बघा तुमची, माझी, अगदी प्रत्येकाची आपली जी पेमेंट आहे ती ऑनलाईन होते. मग अगोदर काय असायचं की जेव्हा पैसा यायचा, पेमेंट यायची, ते बंडलमध्ये यायचं आणि आणलं की आपल्या देवघरासमोर अगोदरचे लोक आपले ठेवायचे. इव्हन तुम्ही आपल्या वडिलांचं सुद्धा बघितलं असेल, ते असंच करायचे. पण आता काय होतं की ऑनलाईन पेमेंट होते, मग आपल्याजवळ पैसेच नसतात. पण ज्या दिवशी तुमची पेमेंट होते, शक्य झालं तर त्या दिवशी ऑफिसवरून घरी येताना आपल्या ATM मधून, तुम्ही बँकेमधून कमीत कमी 2000, 5000 काहीतरी पैसे तुम्ही काढून आणा. कितीही तुम्हाला पेमेंट कमी असेल, जास्त असेल, तुम्ही ठरवा की तुम्हाला किती पैसे काढायचे आहेत. ते पैसे काढून आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचे आहेत आणि देवघरासमोर ठेवायचे आहेत. काही नका करू, तुम्ही त्याला हळद कुंकू लावू नका, काही नका करू. तुमचे मिस्टर जर दिवे लागणीच्या वेळेला येत असतील तर देवासमोर आपण दिवा लावलेला असतो, अगरबत्ती लावलेली असते, तेव्हा देवासमोर ठेवायचं आहे, नमस्कार करायचा आहे, धूपदीप दाखवायचं, आपले आपले कामं जे आहेत ते करायचं आहे. ही साधी सोपी गोष्ट तर आपण करू शकतो. आता दुसरी गोष्ट की काय करायचं आहे, जी मी सुद्धा करते आणि याचे अनुभव तुम्हाला सुद्धा बघायला मिळतील. जेव्हा म्हणजे तुमची कुलदेवी कोणती आहे अगोदर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, किंवा तुमचं कुलदैवत कोणतं आहे हे अगोदर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कुलदेवी म्हणजे काय की स्त्री देवता, आपल्या कुळातील स्त्री देवता. आणि कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचं जे पुरुष दैवत आहे ते असतात कुलदैवत. तर आपलं कुलदैवत किंवा कुलदेवी, आता आमचं कुलदैवत आहे तिरुपती बालाजी, तर त्यांचा वार जो आहे तो शुक्रवारचा आहे. तर जेव्हा म्हणजे महिन्यातल्या कोणत्याही शुक्रवारी, समजा आपली पेमेंट ज्या दिवशी झाली त्या दिवशी आपल्या कुलदैवताचा वार असेल असं नाही, त्या दिवशी पैसे आणून आपण आपल्या घरामध्ये ठेवले. आता जो आपल्या कुलदैवताचा वार आहे त्या दिवशी आपल्या पेमेंट मधील 10 रुपये असू द्यात, 1 रुपया असू द्यात, 500 रुपये असू द्यात, 1000 रुपये असू द्यात, किती जे तुम्हाला शक्य आहे ते पैसे घ्यायचे आहेत आणि आपल्या घरातील एखादा प्लास्टिकचा डब्बा असेल, काचेची बरणी असेल, एखादा गल्ला असेल किंवा एखादा स्टीलचा डब्बा असेल जो की तुम्ही वापरत नाही, तो डब्बा आपल्या देवघराच्या आसपास ठेवायचा.
आणि त्या डब्यामध्ये हे पैसे टाकायचे आणि हा डब्बा माझ्या कुलदैवतासाठी आहे। माझ्या कमाईतला एक भाग जसा जसा मी यामध्ये टाकेल तशी तशी माझ्या कमाईला म्हणजे माझ्या पैशाला बरकत येईल आणि ती बरकत येऊ द्या। सुरुवातीला अशी प्रार्थना करायची। आजपर्यंत तुम्ही केलं नसेल तर कुलदैवताच्या वारी तुमच्या कुलदैवते तुम्ही एक पाण्याचं नारळ घ्या, आपल्या देवघरासमोर बसा, सकाळी देवपूजा झाल्यानंतर ते नारळ घेऊन आपल्या कुलदैवताला प्रार्थना करा की आमच्याकडे जो कमाई करतो किंवा त्या व्यक्तीला बरकत नाही किंवा जो पैसा येतो त्या पैशाला बरकत नाहीये आणि घरामध्ये सुख समृद्धी यावी, आर्थिक स्थिती उत्तम व्हावी, तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने जो काही पैसा येतो तो टिकावा, 4 पैसे मागे पडावेत आणि परिस्थितीतून पुढे जाण्याचे मार्ग मिळावेत। माता लक्ष्मीची तुमची कृपा माझ्यावर माझ्या कुटुंबावर राहावी यासाठी माझ्या कमाईतील माझ्या मिस्टरांच्या कमाईतील काही भाग आजपासून मी प्रत्येक महिन्यातील आपल्या कुलदैवताचा जो वार आहे त्या वारी काढून ठेवत जाईल। जसं जसं मी ही सेवा करत जाईल तसं तसं बरकत होऊ द्या। हे तुम्हाला जे काही आहे तुमच्या पद्धतीने बोलायचं आहे आणि त्या वारी त्या डब्यामध्ये पैसे टाकायचे आहेत। प्रत्येक शुक्रवार नाही, जसं की किंवा प्रत्येक मंगळवार नाही, महिन्यातला कोणताही एक शुक्रवार किंवा महिन्यातला कोणताही एक मंगळवार किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार आहे तो त्या वारी आपल्याला पैसे टाकायचे आहेत। सेम असंच आपल्याला प्रत्येक महिन्याला करायचं आहे आणि वर्षातून एक वेळा ज्या वेळेला आपण आपलं सहकुटुंब मूळ पीठावर जाऊ, आपल्या कुलदैवताच्या ठिकाणी जाऊ, कुलदेवीच्या ठिकाणी जाऊ, तिथे जेव्हा आपण त्यांचा मान सन्मान करू त्यावेळेला आपल्याला सोबत आपल्या घरातील हे जे वर्षभर पैसे साचलेले आहेत कितीही असू द्या, काउंट करू नका, काउंट करायचं नाहीये, किती का पैसे असणार हे सोबत घेऊन जायचे आणि तिथे जी गुप्त दानपेटी असते त्यामध्ये माझ्या कमाईतील काही भाग माझ्या कुलदैवतासाठी म्हणून आपल्याला टाकायचा आहे। परत तीच प्रार्थना करायची आहे बरकतीसाठी, माता लक्ष्मीच्या कृपेसाठी आणि परत तिथून आल्यानंतर पुढच्या महिन्यापासून सेम हेच करायचं आहे। जसं जसं तुम्ही ही सेवा करत जाल तसं तसं तुम्ही स्वतः चमत्कार बघाल की तुमची आर्थिक स्थिती आर्थिक परिस्थिती ही सुधारू लागलेली आहे। आता दुसरं की तुम्हाला हे कुलदैवताच्या ठिकाणी टाकणं शक्य नाही की किंवा तुम्हाला वाटतं की नाही मला तिथे गुप्तदान करायचं नाहीये, मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता की तुमच्या देवासाठी बरेच जण बघा आपण देवाला नैवेद्य दाखवायला चांदीचं ताट घेतो, चांदीची वाटी घेतो, देवाला मुकुट घेतो, काय घेतो, देवांसाठी ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या वस्तू या पैशांनी आपण खरेदी करू शकतो। म्हणजे महिन्याला नाही, वर्षभर हे पैसे साठवू द्यायचे आणि ज्या वेळेला तुमच्याकडे गौरी असतील तर गौरींसाठी मला तांब्या घ्यायचा आहे त्यांना चांदीचा ठेवायला किंवा काही घ्यायचा आहे, असा जो आपला मोठा सण असतो किंवा आपल्या कुलदेवीसाठी आपल्या कुलदैवतासाठी काहीतरी मला त्यांच्यासाठी घ्यायचं आहे तर ती वस्तू सुद्धा तुम्ही ही घेऊ शकता। आता मी तुम्हाला सांगते की माझ्यावरून की 1 वर्ष काय करायचं की आपलं कुलदैवताचं जिथे मूळ पीठ आहे स्थान तिथे गुप्तदान करायचं। दुसऱ्या वर्षी तुम्हाला देवांसाठी काही वस्तू करायच्या असतील तर त्याच्यामध्ये अजून काही पैसे टाकून आपण देवांसाठी वस्तू घेऊ शकतो। परत पुढच्या वर्षी कुलदैवताच्या ठिकाणी पुढच्या वर्षी वस्तू, असंही तुम्ही करू शकता। किंवा तुम्हाला जर मूळ पीठावर जाणं शक्य नसेल तर तुम्ही जिथे राहता त्या शहरामध्ये गावामध्ये तुमच्या त्या कुलदैवताचं मंदिर असेल, तिथे बांधकाम होत असेल किंवा तिथे काहीतरी नवीन करत असतील तर तिथे सुद्धा हे तुमचा एक भाग तिथे कामासाठी बांधकामासाठी म्हणून तुम्ही देऊ शकता। किंवा तुम्ही ज्याही गुरूंना मानता त्या गुरुचं कुठे काही एखादं स्थान मठ बांधत असतील काही बांधत असतील तर तिथे सुद्धा तुम्ही देऊ शकता। याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला आयुष्यामध्ये बघायला मिळतील आणि जी बरकत आहे, जे यश आहे, जे सक्सेस आहे ते आता मला खूप इझिली मिळत आहे। प्रत्येक गोष्ट मला खूप म्हणजे आसान वाटत आहे, खूप म्हणजे मी इझिली करू शकतो असं वाटत आहे, असे बरेच अनुभव तुम्हाला येऊ लागतील। बऱ्याच वेळेला बघा आपण करत असतो पण आपल्या मनात एक प्रकारची भीती असते की मला अपयश आलं तर, यात सक्सेस नाही मिळालं तर। पण ज्या वेळेला आपण छोट्या छोट्या सेवा असतील किंवा अशा गोष्टी करतो त्यावेळेला आपलं मनोबल वाढतं, आपल्याला पुश करणारं एखादी शक्ती एखादी एनर्जी आपल्यासोबत आहे हे फील होतं। पण या सगळ्या गोष्टी कशावर आहेत? फील करण्यावर आहेत। जेवढं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन कराल, विश्वास ठेवाल किंवा तुम्ही ओपन टू रिसीव्ह असाल की जे काही आहे ते मी बऱ्याच वेळेला बघा अनुभव
बऱ्याच जणांना येतात, पण ते अनुभव करण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये असावी लागते आणि ती क्षमता असेल तेव्हाच आपण त्या अनुभवाचा अनुभव घेऊ शकतो. तर या पद्धतीने आहे. त्यामुळे विश्वास, श्रद्धा हे असलं पाहिजे आणि त्यासोबतच हे करायचं आहे. या पद्धतीने जर आपण केलं तर नक्कीच आपल्या पैशामध्ये, पगारामध्ये बरकत होताना तुम्हाला बघायला मिळेल. श्री स्वामी समर्थ.